हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये कुरकुरीत रसरशीत जिलेबी बनवणार आहे। काही ट्रिक आणि टिप वापरून जिलेबी बनवणार आहे। केव्हाही मन करेल तेव्हा पटकन बनवून खाऊ शकता। रबडी सोबत तर जिलेबी आहा अप्रतिम लागते। खूपच सोपी पद्धत आहे। जेव्हा मन करेल तेव्हा बनवा आणि ही कुरकुरीत रसरशीत जिलेबी 20 मिनिटांमध्ये बनवून खायला घ्या। चला तर मग वेळ वाया न घालवता बनवूया सगळ्यांची आवडती कुरकुरीत रसरशीत जिलेबी। सगळ्यात आधी एक मोठा बाउल साखर घेतली आहे जिलेबीचा पाक बनवण्यासाठी। वजनी प्रमाणात 300 ग्राम साखर आहे। वाटीच्या साहाय्यानेही घेऊ शकता। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालू, म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी घालू। आता यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालू। लिंबू घातल्याने पाक क्लीन स्वच्छ तयार होईल। लिंबू नाही घातला तर थोड्या वेळाने पाकचा परत साखर बनायला सुरुवात होते। साखर पाण्यामध्ये एकजीव करून घेऊ आणि एक मोठी उकळी आणून घेऊ। दोन मिनिटं मोठी उकळी आणून घेतली। आता पाक चेक करू। इथे बघा, पाक असा चिपचिपी लागला पाहिजे, तार पकडू द्यायची नाही, असा चिपचिपी झाला पाहिजे। आता यामध्ये घालू कलर। 1/4 छोटा चमचा लेमन फूड कलर मी इथे वापरला आहे। तुम्ही केसर कलर ही वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करू। आता गॅस बंद करू आणि हा पाक साईडला ठेवून देऊ आणि तेल गरम करत ठेवू। अशा पसरट कढईमध्ये जिलेबी तळायला घ्यायची आहे। आता जिलेबीचे बॅटर तयार करू। इथे मी ज्या बाउलने साखर घेतली त्या बाउलने अर्धा बाउल मैदा घेतला, म्हणजे 1 वाटीला अर्धी वाटी मैदा घेतला आहे। वजनी प्रमाणात 150 ग्रॅम आहे। 1 चमचा तूप घालू। इथे मी 1 इनोचे पॅकेट घेतले आहे। इथे आपण इन्स्टंट जिलेबी बनवत आहे, त्यामुळे इनोचा वापर करत आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स केले। आता थोडे थोडे पाणी घालत बॅटर तयार करायचे। हे बघा, बॅटर तयार झाले। 1 ग्लास पाणी घेतलेले त्यातले इतके पाणी उरले आहे। तुम्हाला चमच्याने दाखवते बघा, असे बॅटर बनले पाहिजे। आता एक अशी पाइपिंग बॅग घेतली। तुमच्या जवळ पाइपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी किंवा प्लास्टिकची छोटी बॅग ही वापरू शकता। आता एका ग्लासच्या साहाय्याने पाइपिंग बॅगमध्ये बॅटर भरून घेऊ। आता हे जे टोक आहे ते कट करून घेऊ। तुम्हाला जिलेबी जाड पातळ जशी हवी तसे छोटे मोठे होल पाइपिंग बॅगला करू शकता। हे बघा, या पाइपिंग बॅगमधून असे बॅटर बारीक पडले पाहिजे। जिलेबी बनवण्यासाठी एवढे होल करून घ्यायचे। तेलामध्ये थोडे बॅटर सोडून बघूया। हे बघा, तेल चांगले तापले आहे। आता जिलेबी बनवून घेऊया। बघा, अशा पद्धतीने गोल गोल फिरवत जिलेबी बनवून घ्यायची आहे। इथे तुम्ही तेलाऐवजी तूप ही वापरू शकता। तुम्हाला जिलेबी जास्त कुरकुरीत हवी असेल तर थोडी जिलेबी ब्राऊन कलरवर काढून घेऊ शकता। मी इथे थोडी कडक झाली की लगेचच काढून घेणार आहे। जिलेबी आता आपण पलटून घेऊया। अशीच कुरकुरीत छान अशी जिलेबी तयार झाली की जिलेबी आपण तेलामधून काढून घेऊ आणि पाकामध्ये बुडवायची। लगेचच पाकामध्ये बुडवायची आहे। पाक मी उबट भांड्यामध्ये बनवून घेतला आहे।
जेणेकरून जिलेबी पाकात व्यवस्थित बुडली जाईल. आणि चमच्याच्या साहाय्याने खाली थोडी दाबून ठेवायची. पाक ही थोडा आपल्याला गरमच पाहिजे. पाक पण गरम पाहिजे आणि जिलेबीही गरम पाहिजे. म्हणजे पाक पूर्ण जिलेबीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि रसरशीत कुरकुरीत आपली जिलेबी तयार होते. ही बघा, मस्त अशी जिलेबी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्हाला जर रबडीची रेसिपी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. मी तरी इथे बसून मस्त खाणार आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. बाय बाय.